नमस्कार. हा एपिसोड आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. याच्यामध्ये मी काही जे आपल्या IPC आणि BNS याच्यानुसार भारत न्याय संहिता म्हणून जे आता IPC म्हणजे इंडियन पेनल कोडचं रूपांतर हे BNS मध्ये झालेलं आहे, त्याच्यानुसार कुठले कोड आहेत आणि आपल्याला ते कुठल्या गुन्ह्यामध्ये आणि कसे वापरायचे आहेत, त्याची शिक्षा काय आहे, तो अपराध कुठला असला पाहिजे आणि तो जुना IPC कोड काय होता आणि नवीन BNS कोड काय आहे हे मी सांगणार आहे. आता हा व्हिडिओ अगोदर सेव्ह करा, याला कमेंट करा आणि आपल्या जवळच्या सगळ्याच लोकांपर्यंत त्याला अगोदर शेअर करा. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, भविष्यामध्ये तुम्हाला कामाला येणार आहे, म्हणून हे सेव्ह करून ठेवा. हे बघा, हे जर तुम्हाला माहिती नसेल, पोलीस स्टेशन किंवा लॉयर किंवा कोणीही तुमची गळचेपी करतं, म्हणून हे माहिती करून घ्यायचं आहे. हे लॉयरलाच माहिती असलं पाहिजे असं नाही, हे सगळ्यांनाच माहिती पाहिजे. स्वतःची केससुद्धा स्वतः लढू शकता कोर्टामध्ये, प्रत्येक गोष्टीला वकीलच लागतो असं नाही. कायदे माहिती नसल्यामुळे आपली गळचेपी होते. म्हणून आता हे कायदे तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे, याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. जेव्हा कधी तुमच्यावरती अशी वेळ येईल, तुमच्या मित्रावरती येईल, तुमच्या घरच्यांवरती येईल, तर तुम्हाला हे कोड माहिती पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही ते केस किंवा कलम लावू शकता. तर चला तर मग वेळ न घालवता आपण समजून घेऊयात की कुठले असे कोड आहेत की जे आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यातला पहिला कोड आहे IPC 302. हा हत्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे पुराणा जो IPC कोड होता हा 302 होता आणि आता जो कोड आहे BNS 103 नावाचा कोड आहे की जो हत्या संदर्भात आहे. त्याच्यासाठी मृत्यूदंड किंवा जन्मठेप ही सजा कोर्ट त्याच्या ह्याच्यामध्ये घेऊ शकते. आणि हे कुठल्या केसमध्ये आणि कसं वापरायचं हे लक्षात घ्या. जर एखाद्या जवळच्या व्यक्तीची आपली हत्या झालेली असेल आणि जाणून बुजून हत्या केल्याचा जर तुमच्याकडे काही सबूत वगैरे असेल, तर ते तुम्हाला FIR फाईल करताना BNS 103 ला नमूद करून FIR लिहायचं आहे. म्हणजे ते कशा पद्धतीने लिहू शकता हे मी सांगतो की जसं BNS कलम 130 नुसार ह्या व्यक्तीने ह्या वेळेला किंवा ह्या ठिकाणी या लोकांच्या समक्ष ह्या घटनेला अंजाम दिलेला आहे, या गोष्टी वापरलेल्या आहेत, हे एक्झॅक्ट टाईम होता किंवा हे लोक साक्षीला होते, हे अशा पद्धतीचं तुम्ही FIR तयार करू शकता आणि त्याच्या मदत तुम्ही म्हणजे BNS 103 नुसार तुमचं FIR म्हणजे केस रजिस्टर करू शकता. दुसरा आहे IPC 304. म्हणजे IPC 304 हा जुना कोड होता, आता तो BNS 105 झालेला आहे. हत्येशिवाय मृत्यू, कल्पेबल होमिसाईड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याच्यासाठी कमी भरती 10 वर्षाचा तुरुंगवास आहे. म्हणजे अनावधानाने मृत्यू झाल्यास किंवा अपघाती मृत्यू प्रकरणात कमीत कमी 10 वर्षाची सजा त्याला होऊ शकते. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे गुन्हे आपल्याला माहिती पाहिजेत आणि ते जर माहिती असतील तर आपण त्या कलमा लावू शकतो आणि आरोपीला जास्तीत जास्त सजा किंवा खूप स्ट्रिक्ट अशी सजा आपण तिथे देऊ शकतो. तिसरा आहे IPC 376. ही पुराणी कलम होती आणि आता आहे BNS 64. म्हणजेच बलात्कार संदर्भामध्ये आहे, त्याला आपण रेप म्हणतो. 7 वर्षाची जन्मठेप आहे त्याच्यामध्ये. एखाद्याने जर लैंगिक अत्याचार केलेला असेल आणि इमिडिएटली 24 तासाच्या आत जर तो केस म्हणजे रजिस्टर झाली आणि जर ज्या कोणी म्हणजे व्यक्तीवरती अत्याचार झालेला आहे त्या व्यक्तीचे जर मेडिकल सॅम्पल्स किंवा मेडिकल म्हणजे टेस्टमधून जर ते सिद्ध झालं तर इमिडिएटली त्याच्यावरती गुन्हा साबित होऊ शकतो आणि 7 वर्षाची सजा त्या व्यक्तीला होऊ शकते. IPC 420 ही पुराणी कलम होती जे की फसवणूक संदर्भामध्ये आहे, त्याच्यासाठी 7 वर्ष तुरुंगवास आणि दंड हे त्याच्यामध्ये आहे. आता ती BNS 318 हा कोड आहे. BNS 318 नुसार फसवणूक म्हणजे चीटिंग 7 वर्ष तुरुंगवास प्लस दंड. आर्थिक फसवणूक, ऑनलाईन फ्रॉड किंवा खोटे आश्वासन कोणी तुम्हाला दिलेलं असेल किंवा तुमच्या सोबत कोणी ऑनलाईन फ्रॉड केलेला असेल तर इमिडिएटली तुम्ही सायबर फ्रॉड टीमसुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही FIR रजिस्टर करू शकता
किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही बँकेचे तुमचे काही जे एव्हिडन्स असतील ते सबमिट करून केस रजिस्टर करू शकता. आता ही कलम जर तुम्ही वापरायची झाली, समजा तुमचे कोणी पैसे घेतलेले आहेत, तुम्ही त्याला ऑनलाईन पैसे पाठवलेले आहेत आणि ते पैसे जर समजा कोणी परत देत नसेल, तर या कलमच्या अंतर्गत तुम्ही त्याच्यावरती सुद्धा धोकाधडीची केस लावू शकता. तुम्हाला कोणी पैशाच्या व्यवहारामध्ये सुद्धा फसवलेलं असेल, तुम्ही त्या केसमध्ये सुद्धा 318 ही कलम लावू शकता. त्याच्यानंतरचा गुन्हा आहे, त्याच्यानंतरचा जो कोड आहे IPC 379, म्हणजे पुराणा कोड होता आणि आता जो आहे BNSच्या अंतर्गत BNS 303 यानुसार जर तुम्हाला चोरीचा तुमच्या घरामध्ये किंवा कुठे चोरी झालेली असेल तर चोरी संदर्भामध्ये तुम्हाला जर केस रजिस्टर करायची असेल तर तो BNS 303 आहे. त्याच्यासाठी 3 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड, म्हणजे जेवढ्या रुपयाची चोरी तुमचे झालेली आहे ती जर तुम्ही त्या FIR मध्ये टाकली तर ती रक्कम त्या गुन्हेगाराला भरून द्यावी लागते. आणि शारीरिक हिंसा किंवा मारहाण झालेली असेल, मालमत्ता चोरी झाली असेल किंवा मोबाईल, पैसे, वाहन या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या समजा चोरी झालेल्या असतील तर यासुद्धा तुम्ही FIR मध्ये टाकू शकता. त्याची सुद्धा रिकव्हरी होते आणि ही सुद्धा खूप मोठी कलम मानल्या जाते. IPC 323 नावाची जी कलम होती पहिलं, आता ती BNS 115 आहे, ज्याच्यामध्ये मारहाण, सिंपल हर्ट, 1 वर्ष तुरुंगवास प्लस दंड, शारीरिक हिंसा आणि मारहाण, तर हे याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर BNS 324 कलम आहे, IPC 324 कलम आहे, जे आत्ताचं BNS 117 आहे. गंभीर स्वरूपाची जर मारहाण वगैरे झालेली असेल तर त्याच्यासाठी 7 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड कोर्टाकडून दिला जातो. शारीरिक हिंसा किंवा मारहाण या पद्धतीचे तुम्ही स्टेटमेंट FIR मध्ये टाकू शकता. IPC 324 ज्याला IPC 354 जे की आत्ताचं BNS 74 आहे. महिलेची लाजभंग करणे, आउट रेजिंग मॉडेस्टी, म्हणजे एखाद्या महिलेची जर तुम्ही पब्लिकमध्ये किंवा एकट्यामध्ये जर कुठे तिची लाज, म्हणजे असं काही अनावश्यक स्पर्श करणे, छेड करणे, अशील वर्तन करणे हे जर केलेलं असेल तर याच्यासाठी कमीत कमी 5 वर्षे तुरुंगवास हा होतो आणि त्याला दंड पण लावला जातो. IPC 354 ही पुराणी कलम आहे, परंतु आता BNS 74 ही कलम आहे. त्याच्यामध्ये महिलेची लाज आणि 5 वर्षे तुरुंगवास आता हे झालेले IPC 506 हे अगन पुराणा कोड होता आणि आताचं जे आहे BNS 351, ज्याच्यामध्ये धमकी, म्हणजे कोणी जर तुम्हाला धमकी वगैरे टाकलेलं असेल तर क्रिमिनल इंटिमिडिएशन ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, पण जर तुम्हाला कोणी धमकी वगैरे दिलेली असेल तर त्याच्यासाठी 2 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड आहे, ज्याच्यामध्ये जीवे मारण्याची धमकी किंवा भीती निर्माण करणे या अनुषंगाने तुम्हाला त्याच्यावरती FIR रजिस्टर करता येतो. जर तुम्हाला तुमच्या गावचा सरपंच, ग्रामसेवक किंवा असे कुठले अधिकारी जर तुम्हाला धमकी वगैरे देत असतील तर तुम्ही या BNS 351चा आधार घेऊन त्यांच्यावरती FIR टाकू शकता. IPC 498A BNS 85 जर एखाद्या महिलेला हुंड्यासाठी डावरी हॅरॅसमेंट किंवा छळ होत असेल, नवरा सासरच्याकडून जर तुमचा म्हणजे छेड होत असेल तर तुम्ही त्यांच्यावरती BNS 85च्या कलमनुसार म्हणजे तुम्ही त्यांना FIR रजिस्टर करू शकता त्यांच्या नावाने. त्यांना 3 वर्ष तुरुंगवास किंवा दंड हा कोर्टाकडून ठोठावला जाऊ शकतो. IPS 294 ही कलम होती पहिलं, आता ती BNS 356 आहे, ज्याच्यामध्ये अश्लील भाषा, ऑप्शन्स लँग्वेज आणि 3 महिने तुरुंगवास प्लस दंड, सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा आणि गैरवर्तन ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. जर एखादी कोणी घाण शब्द तुम्हाला पब्लिक प्लेसमध्ये वापरत असेल किंवा घाण बोलत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही BNS 356 या गोष्टी वापरू शकता, म्हणजे ही कलम वापरू शकता. IPC 406 नुसार म्हणजे पहिलं विश्वासघात किंवा म्हणजे विश्वासघाताने दिलेली मालमत्ता किंवा परत न करणे अशा जर गोष्टी आपल्यासोबत झालेल्या असतील तर आता ते BNS 316 आहे, त्याच्यानुसार तुम्ही FIR रजिस्टर करू शकता. IPC 452 पुराणा कोड होता, आता तो BNS 331 आहे, घरफोडी संदर्भामध्ये आहे. जर तुमची घरफोडी झालेली असेल आणि घरात म्हणजे बेकायदेशीररित्या जर कोणी प्रवेश केलेला असेल
तर कमीवरती 7 वर्षाचा तुरुंगवास प्लस दंड हा लावला जातो. IPC 504 शांतता भंग करणे, आता तोच BNS 352 म्हणून कोड आहे जो तुम्हाला FIR मध्ये टाकायला लागतो. 2 वर्षे तुरुंगवास प्लस दंड ही शिक्षा त्या कोडनुसार मिळते. जर कोणी जाणून बुजून शांतता भंग करत असेल, भांडणं करत असेल, बऱ्याच वेळेला जे आपण जयंतीमध्ये वगैरे पाहतो तिथे ह्या अशा गोष्टी होतात, तर त्यावेळेला आपण 352 ही कलम लावू शकतो. IPC 363, BNS 137 ही आत्ताची कलम आहे, पहिलं 363 होती IPC नुसार. एखाद्याच व्यक्तीचं जर अपहरण झालेलं असेल किंवा जबरदस्ती कोणाला घेऊन गेलेलं असेल तर त्याच्यासाठी 7 वर्षाचा तुरुंगवास आहे आणि ह्या आपण BNS 137 नुसार आपण कलम तिथे लावू शकतो. IPC 384, आत्ताचं BNS 308 आहे. खंडणी प्रकरणामध्ये 3 वर्षे तुरुंगवास प्लस दंड, धमकी देऊन पैसे मागणे किंवा खंडणी वसूल करणे हे कायद्यानं बंधनकारक आहे आणि असं जर कोणी केलंच तर तुम्ही BNS 308 नुसार त्या व्यक्तीवरती गुन्हा लावू शकता. आता आमची पण जी केस चालू आहे त्या केसमध्ये मला वाटतं हे BNS 105 आणि BNS 308 या 2 कलमं आम्ही लावलेल्या आहेत. तर तुमच्या म्हणजे वेगवेगळ्या ज्या प्रकरणामध्ये ज्या तुमच्यासोबत जे होतात किंवा तुमच्या आजूबाजूला झालेले असतात तर तुम्ही या कलमांचा वापर करून FIR रजिस्टर करू शकता. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी, 1 जुलै 2024 पासून हा कायदा लागू होतो. म्हणजे भारत न्याय संहिता जी आहे ही 1 जुलै 2024च्या नंतर जेवढे गुन्हे रजिस्टर होतील त्याच्यासाठी BNS आहे आणि 1 जुलैच्या अगोदरचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्यासाठी IPC आहे. म्हणजे तुम्ही जर आत्ता कुठली केस केली, आत्ता घडलेल्या घटनेशी असेल तर BNS नुसार रजिस्टर होते आणि मागे 2024च्या अगोदर जर ज्या घटना तुमच्याशी घडलेल्या असतील त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही केस रजिस्टर वगैरे करायची असेल तर ते IPC कोडनुसारच होते. बरोबर. आणि हे कोड लक्षात ठेवा. घटनेनुसार योग्य कलम आपल्याला निवडणं अपेक्षित असतं आणि निवडलेल्या कलमाला आधार देणारे पुरावे तयार ठेवा. आता हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं बोलतो, तुम्ही जर कुठलाही FIR करता किंवा कुठलीही कलम लावता तर ती कलमाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला पुरावेसुद्धा लागतात, त्याचे साक्षीदार लागतात. पुरावे नसतील, साक्षीदार नसतील तर गुन्हे लावू नका. वकील फक्त लुटतात, घर भरतात आणि मग तुम्हाला तिथे तुम्ही खोरी होऊन जाता, केस लढलो की म्हणल्यासारखं. म्हणून तुमच्याकडे जर कुठलेही पुरावे नसतील तर केस रजिस्टर करू नका आणि पुरावे असतील तर गो हॅड. तर हे असे ह्या कलमा आहेत, हे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला अजून काही माहिती लागलीच तर मला टेक्स्ट करा, मी तुम्हाला माहिती द्यायला तयार आहे. आणि हे जर आवडलेलं असेल तर कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या लोकांना याची माहिती द्यायला सुद्धा विसरू नका. तर चला, या एपिसोडमध्ये एवढंच. आपण परत एका दुसऱ्या एपिसोडमध्ये भेटूयात आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा डिस्कस करूयात. जय हिंद, जय भारत. थँक्यू.